भावना आई अगं ते राहू दे जरा, मला मदत कर. हे बघ मी सांगते तशी यादी लिहून घेते, मी करते ते. अगं दे इथे. हे घे. हा हे घे, जरा नीट यादी लिही. हो हो हो. अगं हे आई एकदाच धुतले. हा हो आई सांगा. अगं सगळ्यात आधी कार्यालय ठरवायला हवं, मोठं प्रशस्त. हो हॉल. आई ती भावनाची होणारी नणंद काय ना तिचं, सुपर्णा. सुपर्णा. हा हा ती जरा विचित्र नाही वाटली का तुम्हाला? का ग? नाही म्हणजे बघा ना, श्रीकांतच्या आईंची इच्छा होती की लग्न साध्या पद्धतीने व्हावं, पण ही मध्येच काय बोलून गेली बघितलंत ना. नाही श्रीकांतच्या आई जरा साध्या आहे, पण ही आगाऊच वाटली मला. तिच्या बाजूनी पण विचार कर ना. अगं भावाचं लग्न आहे, तिला असं वाटणार नाही का आपल्या भावाचं लग्न चांगलं थाटामाटात व्हावं? मग दुसरं लग्न आहे आणि हिला थाटामाटात हवंय. काही म्हणालीस का ग? काय नाही आई. आई तुम्हाला ना माणसंच ओळखता येत नाही. तो तुम्ही चांगले आहात ना म्हणून तुम्हाला सगळे चांगलेच वाटतात. पण मी काय म्हणते, भावनाला ना लग्नानंतर त्या सुपर्णाशी जुळवून घ्यावंच लागणार आहे. अगं तसं काही नाही. तुला एक सांगू का, तू उगाच एवढा विचार करतेस बघ. म्हणजे आपण असा विचार करायला हवा की आपल्या भावनाचं लग्न आपण छान पद्धतीने कसं करू शकू, तिला आनंदाने सासरी कसं पाठवू, बरोबर की नाही? म्हणून ना मी काही बोलतच नाहीये घरात. काही म्हणालीस का ग? काही नाही. बरं चल लिहायला घे ना. हो हो. हा आणखी काय राहिलं आहे आपलं? आता बघ, कार्यालय लिहिलंस ना. हा अगं बस्ता, तू आणि सिंचना जरा ठरवा आपण कुठून तो करायचा आहे. हो हो हो, बस्ता बस्ता लागेल. लाडू चिवडा आजच बनवायला घेऊया आपण. काय करू सासूबाई तुमचं? किती साधे आहात तुम्ही. नाही हे अशा पद्धतीने लग्न झालं तर घराचंच काय अख्ख्या देशाचं बजेट कोलमडेल. अगं काही म्हणालीस का? काहीच नाही. हा लिहिली. हा सांगा सांगा. चहा घ्या गारोई. लक्ष्मी लक्ष्मी, मी खोटं बोललो तुझ्याशी. मी तुला म्हटलं की मी 10 लाख रुपये फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवलेले आहेत, पण खरं तर ते मी शंकरला दिले होते. मला माफ कर लक्ष्मी. माफी नका मागू. अहो इतक्या वर्षांच्या आपल्या संसारात दर महिन्याला सगळा पगार माझ्या हातात दिलाय तुम्ही. अगदी 10 रुपये खर्च करायचे तरी मला विचारूनच केलेत. तुम्ही पैसे उधळणार नाही याची खात्री आहे मला. शंकर भाऊंची सुद्धा काहीतरी अडचण असेल म्हणूनच पैसे दिले असणार. हो अगं, त्यावेळेस तो खूप काळजीत होता. त्याच्या मुलीच्या लग्नाकरता त्याला पैसे हवे होते आणि तेव्हा माझ्याकडे पैसे होते, त्यामुळे असं हातावर हात धरून बसणं मला योग्य नाही वाटलं. अगं मी पैसे नसते दिले तर त्याच्या मुलीचं लग्न मोडलं असतं ग, म्हणून मी त्याला पैसे दिले होते. लक्ष्मी मला माहितीये तू चिडलीस माझ्यावर, पण तू वाईट नको वाटून घेऊस. तुम्ही शंकर भाऊंना पैसे दिले त्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाही, पण ती गोष्ट तुम्ही मला सांगितली नाही, दुसऱ्याकडून कळली याचं वाईट वाटतं. आपल्या इतक्या वर्षांच्या संसारात कधी असं झालं नव्हतं. आत्ता असं झालंय, पण नाही कदाचित माझंच काहीतरी चुकतंय. नाही लक्ष्मी, तुझं काही चुकलेलं नाहीये. सगळी चूक माझीच आहे, 100% माझीच चूक आहे. मी खरं तर सगळं आधीच तुला सांगायला हवं होतं खरं. अगं तू नको ना वाईट वाटून घेऊस. हे बघा आता तो विषय राहू द्या. आता भावनाच्या लग्नासाठी पैसे कसे गोळा करायचे त्याचा विचार करूया. तो चंदू आहे ना, म्हणजे शंकरचा मुलगा, तो तसा समंजस वाटला मला. आपण असं करू, त्याला भेटू आणि त्याला आपली गरज सांगूया. मला वाटतं तो पैसे परत करेल. ठीक आहे. हो हो अगं पोहोचते मी 10 मिनिटात. बाय. आई मी आज भावनाताईला लवकर घरी बोलावलंय. आम्ही लग्नाच्या शॉपिंगला जाणार आहोत. ती आली की लगेच निघू आम्ही. बरं, मी माझे मित्र मैत्रिणी विश्वा आम्ही सगळेच तुम्हाला मदत करणार आहोत. त्यामुळे आई बाबा तुम्ही कसलंच टेन्शन घ्यायचं नाही.
भावनाताईचं लग्न आपण दणक्यात पार पाडू. ठीक आहे. अहो चहा. लक्ष्मी, माझ्याकडून चूक झाली, खूप मोठी चूक झाली. अगं, शंकर माझा जवळचा मित्र होता. त्याला त्याच्या मुलीच्या लग्नाची काळजी होती. तिचं लग्न व्यवस्थित व्हावं, त्याला मदत म्हणून मी त्याला पैसे दिले होते. आता बघितच ना काय झालं. माझ्या मुलीच्या लग्नाकरता माझ्याकडे पैसेच नाहीयेत. अहो, तुम्ही सतत असा विचार केला तर मग ती जी मदत तुम्ही केली आहे त्याला काय अर्थ राहणार सांगा. काय करू मी लक्ष्मी, सारखा तोच विचार मनात येतो. अजून काही सुचतच नाही. खूप कष्ट केले होते का ते पैसे जमवण्याकरता. एक एक पै जमा केली होती आणि एवढे कसं विसरू हे सगळं. अहो कळतंय मला, पण मला पण खात्री, तुम्ही म्हणाला होतात की नाही, तुमचा शंकर भाऊंवर खूप विश्वास होता. शंकर भाऊंच्या मुलावर पण विश्वास आहे. तो विश्वास कायम ठेवा. बघा, देव शंकर भाऊंच्या मुलाला नक्की सुबुद्धी देणार. त्याची परिस्थिती ठीक झाली ना की तो नक्की आपले पैसे परत करणार. एक बाप म्हणून मी अपयशी ठरलो का लक्ष्मी? निवास, उगाच काहीतरी बोलू नका. एक बाप आपल्या मुलांसाठी जे काही करतो ते सगळं केलंय तुम्ही, किंचित जास्तच केलंय आणि अजूनही करताय. आता मला सांगा, तुम्ही शंकर भाऊंना मदत करताना तुमच्या मनात काय विचार होता? शंकर भाऊंच्या मुलीचं लग्न व्यवस्थित पार पाड मदत म्हणून केलं की नाही तुम्ही? मग तुमच्या या चांगुलपणाचं फळ देव तुम्हाला देणार नाही का? नक्की देणार.